Introduction to the scientist. Today we have to going to discuss about the scientist Lamarck. Let's study with उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत लॅमार्क या शास्त्रज्ञांच्या बद्दलची माहिती. Lamarck proposed that the activities of the organisms are responsible for their evolution. This French naturalist proposed that each animal or plant undergo some changes in its lifespan, and those changes are transferred to the next generation, and such changes occur in next subsequent generation too. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लॅमार्कची लॅमार्क या शास्त्रज्ञांनी आपल्याला काय सांगितलं आहे की काही कॅरेक्टर्स जे असतात ते त्यांच्या नॅचरली प्लांट्स अँड ॲनिमल अक्वायर्ड बाय देअर हॅबिट सो दॅट अंडरगोज सम चेंजेस टू इट्स लाईफस्पॅन and changes are transferred to the generation to generation, and this theory is called as Lamarck theory. So Lamarck theory also called as a Lamarckism. Jean-Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in the organisms are responsible for evolution, and the reason behind the morphological changes its activities or laziness of that organism. He called this concept as principle of use or disuse of the organs. आता या ठिकाणी तुम्हाला जिराफचं चित्र दिसत आहे. तर सुरुवातीचा जो जिराफ होता इन प्रिव्हियस जनरेशनमध्ये म्हणजे बऱ्याच आधी, तर त्याची जी मान होती ती थोडीशी आखूड होती. त्यानंतर त्याच्या मानेमध्ये एक लॉंगनेस आला किंवा लांबी त्याची वाढली. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर एक लॉंग नेक जिराफ, लांब मानेचा जिराफ आपल्याला पाहावयास मिळत आहे. हे काय आहे तर यूज अँड डिसयूज ऑफ द कॅरेक्टर. म्हणजे काय तर ह्या जिराफ या ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे जिराफ या प्राण्यामध्ये त्यांच्यामध्ये असा कॅरेक्टर यूज झाला की मानेचा जो वापर होता तो त्या झाडाचा पानं खाण्यासाठी ते उपयोग करत होते. आणि दे ईट द लीव्ज ऑफ प्लांट्स अँड दॅट्स वाय द नेक इलॉंगेट्स. म्हणजे हळूहळू जनरेशनमध्ये किंवा ॲक्वायर्ड कॅरेक्टर ज्याला म्हणतो आपण, त्यांनी मिळवलेला त्यांचा स्वभाव किंवा त्यांनी मिळवलेली त्यांचा गुणधर्म, हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर आणि यूज अँड डिसयूज ऑफ द कॅरेक्टर या दोन गोष्टींचा या ठिकाणी लॅमार्किझमने आपल्याला सांगितले आहे. यूज अँड डिसयूज म्हणजे काय, जिराफाने आपल्या मानेचा उपयोग केला त्यामुळे त्याच्या मानेमध्ये डेव्हलपमेंट होऊन, विकास होऊन, फिजिकल ग्रोथ होऊन आता त्यांच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये लांब मान असलेला जिराफ तयार झालेला आहे. तर ॲक्वायर्ड कॅरेक्टर आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. धिस इज कॉल्ड द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स or Lamarckism. So what is Lamarck theory? Lamarck theory is called as inheritance of acquired character. म्हणजे त्या प्राण्याने किंवा वनस्पतीने आपल्या जीवनामध्ये जे अचीव केलं आहे, जे मिळवलं आहे, ॲक्वायर्ड केलं आहे किंवा आपल्या सवयीने जे त्याने मिळवलं आहे त्याला म्हटलेलं आहे ॲक्वायर्ड कॅरेक्टर. आणि म्हणून लॅमार्किझममध्ये लांब मानेचा जिराफ, दिस इज द स्पेसिफिक एक्झाम्पल टू explain the theory of Lamarckism. So today we have discussed about what is Lamarckism.
लॅमार्कची थेअरी काय आहे? लॅमार्कची थेअरी ही आहे की यूज अँड डिसीज ऑफ द कॅरेक्टर, हे एक पहिला गोष्ट लक्षात ठेवायची, अँड ॲक्वायर्ड कॅरेक्टर अँड दे ट्रान्समिटेड टू द जनरेशन अँड दॅट इज कॉल्ड लॅमार्किझम अँड इज कॉल्ड द थेअरी ऑफ लॅमार्क. आणि अशा पद्धतीने आपण इव्होल्युशनची लॅमार्क या शास्त्रज्ञाने दिलेली आपल्याली थेअरी किंवा सिद्धांत शिकलो आहोत. त्यालाच लॅमार्किझम असे देखील म्हणतात.